नमस्कार मित्रांनो, बघा आपण आतापर्यंत काय काय शिकत आलो। ग्राफिक डिझायनिंग म्हणा, रील्स एडिटिंग म्हणा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला आपण मार्केटिंग कसं करायचं हे आता आपण पुढे शिकतच आहोत। पण याच्या अगोदर आपण सगळे ग्राफिक, रील्स, लोगो जे आपल्या बिझनेस रिलेटेड आहे, अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आजपर्यंत आपण ते शिकत आलेलो आहोत। कमीत कमी 3 आठवडे झालेले आहे आणि खूप साऱ्या जणांनी त्या पद्धतीने ग्राफिक ट्राय केलेला आहे आणि त्यांना ते सक्सेसही झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जे फ्री वाले जे ग्राफिक आहे ते तुम्ही नक्की शिकत जा आणि नक्की त्याच्यावरती कोर्स करत जा। पुढे तुम्हाला नक्कीच माझे चांगले व्हिडिओ पाहता येतील आणि आपल्या बिझनेससाठी आपल्याला फायद्याचे होतील। तर मित्रांनो, मी संगीता कोळपे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नक्की स्वागत करते। असेच माझे डिजिटल रिलेटेड व्हिडिओ पाहत राहा, तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत राहा। माझ्याकडे जे नॉलेज आहे जेवढं 4 वर्षापासून मी कंटिन्यू डिजिटल मार्केटिंग करते आणि मला प्रत्येक मार्केटिंग मधला एक्सपिरियन्स आहे। जर तुम्हाला तुमचं मार्केटिंग जर डिजिटल पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने ऑल इंडियामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, तुमच्या जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा, गावात म्हणा, आपण राहतो त्या अगदी घरापासून तर 10 ते 15 किलोमीटरच्या एरियापर्यंत आपण ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करू शकतो आणि त्याच्यातून चांगले कस्टमरही मिळू शकतो। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही नक्की ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती या। आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवला जातो। ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग, इंस्टाग्राम फेसबुकला कसं मार्केटिंग करायचं, चांगले ग्राफिक अजून कसे बनवायचे, आपण लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, त्यांना आपल्याकडे कसे इन्क्लूड करायचं, म्हणजे त्यांना जे आपल्या बिझनेसची माहिती सांगून त्यांना आपल्याकडून जी सर्व्हिस आहे ती आपल्याला पुरवताच आली पाहिजे। अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे काम करता येतं आणि ते तुम्ही करू शकता। इकडे कुठलीही शिक्षणाची अट नाही। इकडे असं नाही की तुम्हाला इंजिनियर व्हावं लागेल, डॉक्टर व्हावं लागेल, काहीच नाही। अगदी तुम्ही 10वी 7वी 8वी 9वी 10वी शिकलेले असेल तरीही तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता, अगदी मराठीमधून। तर तेवढं अवघड नाही आहे, त्याला कोणीही शिकू शकता। तर मग मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा। मग आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक, रील्स वगैरे सगळे पेड कोर्स अवेलेबल आहे आणि फ्री कोर्स तर ऑलरेडी मी तुमच्यापर्यंत घेऊनच येत आहे आणि ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत आहात, मला सपोर्ट करत आहात, त्याच्याविषयी मला खूप गर्व वाटतो की खरोखर तुम्ही मला सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट करा। आपल्याला खूप लोकांपर्यंत जायचे आणि माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला डिजिटल क्रिएटर करायचं आहे, हे माझं स्वप्न आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहणार आहे याची मला गॅरंटी आहे। कारण मला माहीत आहे की मी जेव्हा व्हिडिओ टाकते त्या वेळेस मला खूप छान रिप्लाय येतो, खूप छान रिस्पॉन्स मला मिळत असतो आणि मला त्याचा अभिमान वाटतो। तर मित्रांनो बघा, आत्तापर्यंत जे आपण शिकलो, कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पेज कसं बनवायचं ते शिकलो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एके दिवशी कमेंट केली होती की ताई आम्हाला रीलला बॅकग्राऊंड कसं लावायचं, आम्ही पोस्ट कशी करायची। तर ठीक आहे, आपण पोस्ट कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगू आणि जे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रीलला बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं ते तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो बघा, आपण पोस्ट जर टाकायची म्हटलं तर त्या कोणत्या आपण त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण त्याला टॅग काय लावायचं, जास्तीत जास्त व्हायरल कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे। तर आता मी तुमचा वेळ जास्त न घेता आपण जाऊया आपल्या फेसबुक पेजला। तर मित्रांनो, आज आपण आपल्या पेजवरती येऊन पाहणार आहोत की नेमकं आपल्याला आपली जी पोस्ट आहे ती आपल्याला कशी टाकायची आहे। तर आपण काय करूया, आता पेज कसं बनवायचं ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आत्ता आपल्याला पेजवरती पोस्ट कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे आता आपलं पेज ओपन झालेलं आहे आणि पेज कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर अशा पद्धतीने
तर बघा आता आपण परत एकदा जाऊया, बॅक जाऊया. तर फेसबुकला गेल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आणि स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर पेजवरती आपण जायचं आहे. पेजवरती गेल्याच्या नंतर आपल्याला हळूहळू स्क्रीन स्क्रॉल करायची आहे. स्क्रॉल केल्याच्या नंतर जे फिल्टर नावाचं ऑप्शन दिसतंय त्याच्या बरोबर खाली जे फोटो दिसतंय ग्रीन कलरचं, तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया. आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मॅनेजमध्ये जायचं आहे आणि जी आपली पोस्ट इकडे करायची आहे ती पोस्ट आपण घ्यायची आहे. तर बघा आता मी माझ्या बिझनेस रिलेटेड एक ग्राफिक बनवून ठेवलेलं होतं, ते मी ग्राफिक घेतलेलं आहे आणि त्याला आता मी जे काय आपलं डिस्क्रिप्शन, आता बघा पोस्ट आपण घेतल्याच्या नंतर से समथिंग अबाउट दिस फोटो, म्हणजे ते काय म्हणतं की तुम्हाला याच्यावरती काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. मग डिस्क्रिप्शनमध्ये लिहा, तुम्हाला जसं वाटेल. मराठीमध्ये लिहायचं तर मराठीत लिहा, हिंदीत लिहायचं तर हिंदीत लिहा, ते तुमच्या कीबोर्डवरती अवलंबून आहे. तर बेस्ट ऑफर ऑनलाईन बेस्ट ऑफर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स अवेलेबल. ठीक आहे. तर बुक नाव ट्रायल. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही मराठीत करायचं तर मराठीत करा, इंग्लिशमध्ये करायचं तर इंग्लिशमध्ये करा, हिंदीत करायचं तर हिंदीत करा. आणि जो काय आपला नंबर आहे तो नंबर आपण इकडे टाकू शकता, कॉल नाव टाकू शकता, कॉन्टॅक्ट अस टाकू शकता. तर अशाच पद्धतीने आपण आपली जी पोस्ट आहे ती पोस्ट आपण इकडे सगळं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. आपल्या बिझनेसविषयी माहिती टाकायची आहे. तुम्ही नेमका काय बिझनेस करत आहात, त्याच्यावरती तुम्ही काय सर्व्हिस देत आहात, अशा प्रकारे अनेक सर्व्हिस आपण ज्या ज्या देतो त्या सर्व्हिसवरती आपण आपला शिक्कामोर्तब करायचा आहे आणि मग आपण नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्याच्या नंतर हे नाव येईल की नॉट नाव करायचं की क्रिएट इव्हेंट करायचं. तर मग आपल्याला नॉट नाव करून येणार पोस्ट म्हणून नाव येतं. तर पोस्टवरती आपण क्लिक करायचं. तर बघा हू कॅन सी युअर पोस्ट, हू कॅन कमेंट, आणि ही जी बूस्ट वगैरे ही जी नावं आहेत ना तर हे आपल्याला घ्यायची नाही. सध्या आपल्याला इकडे बूस्ट करायचं नाही आणि प्रमोट करायचं नाही. आता सध्या आपल्याला पोस्ट कशी टाकायची ते पाहायचं आहे. तर मी पोस्टवरती क्लिक केलं. पोस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जी आपली पोस्ट आहे ती अपलोड होत आहे आणि आता ती आपल्याला दिसत आहे. तर आता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण आपली पोस्ट टाकू शकतो. तर तुम्ही कितीही पोस्ट टाकू शकता. दिवसाला जेवढे तुम्हाला 1-2 जास्त नाही टाकायच्या, नाही तर फेसबुक आपल्यालाच ब्लॉक करेल आपण एवढा सगळा स्वतःचाच प्रचार करायला गेलं तर मग काय करायचं. जर तुम्हाला लाईव्ह करायचं असेल तर वरती लाईव्ह आहे, सेंड मेसेज आहे. जर तुम्हाला कोणाला मेसेज करायचा असेल मेसेंजरद्वारे तर मेसेंजर करा. आता रील्स आहे तर रील्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की ती अपलोड कशी करायची, बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं तर ते तुम्हाला नक्कीच मी कळवेल तुम्हाला. पण बघा अशाच प्रकारे जर आपल्याला कुठलीही आपल्याला पोस्ट फेसबुकला टाकायची म्हटलं तर अशा पद्धतीने टाकू शकता. फेसबुक पेजला तुम्हाला किती फॉलोअर्स तुम्ही गोळा करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. इथे तुम्ही 1 लाख 2 लाख 10 लाख इथं 5,000 किंवा 10,000चं कुठलंही लोकांचं लिमिट नाही, पेजला नाही, अकाउंटला. आणि जर तुम्हाला इकडे अकाउंट लॉगिंग करायचं असेल, आता सपोज तुम्ही पेजवरती आहात तर पेजवरती असाल आणि अकाउंटला जायचं असेल तर हे जे वरती सिम्बॉल दिसतंय 3 लाईनींचा बरोबर सेटिंगच्या वरती आणि जे काही सर्च बार आहे त्याच्यावरती तर तिकडे क्लिक केल्याच्या नंतर स्क्रीन हळूहळू वरती घ्यायची आणि हळूहळू वरती घेतल्याच्या नंतर नाही स्क्रीनवरती नाही घ्यायची. या 3 सिम्बॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर
ही जे 4 दिसतंय ना 4, आता तुमचे जेवढे मेसेज आले असतील त्याच्यावरती ते तुम्हाला ते चिन्ह दिसेल, जे व्ही आकाराचा बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून आता माझं जे नावाचं अकाउंट आहे, तर जे संगीता डिजिटल मार्केटिंग नावाचं एक पेज आहे, संगीता डिजिटल नावाचं एक पेज आहे, तर आता माझं मेन अकाउंट आहे संगीता, तर मी त्याच अकाउंटला जाणार आहे आणि ह्या अकाउंटला गेल्याच्या नंतर हे झालं माझं अकाउंट ओपन। तर मग अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की मी माझं जे मेन अकाउंट आहे त्या अकाउंटला मी आलेले आहे। बरं, आता मेन अकाउंटला आल्याच्या नंतर पेजला जायचं म्हटलं तर कसं जायचं, तर ह्याच 3 डॉटवरती क्लिक करून इकडे आपण व्ही आकाराच्या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते। मग ज्या पेजला तुम्हाला जायचंय त्या पेजला तुम्ही जाऊ शकता आणि अशाच प्रकारे स्वतःचं मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा। तर आता मला सांगा, ही जी तुमच्या मनातली शंका होती ती दूर झाली का? ते मला कमेंट करून नक्की कळवायचं की तुम्हाला नेमकं काय वाटलं आजच्या व्हिडिओविषयी, की तुम्हाला त्याच्यातून काय शिकायला भेटलं, हे तुम्हाला खरोखर माहीत होतं का? विशेषतः महिलांना ह्या सगळ्या गोष्टी नसतात माहिती की आपण पोस्ट कशी करायची त्याच्यावरती, आणि पोस्ट केली तर केली ठीक आहे, काही हरकत नाही, ते नॉर्मली तर कुणीही करू शकतं, पण त्याच्यावरती आपण डिस्क्रिप्शन काय तयार करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये नेमकं आपल्याला काय तयार करता आलं पाहिजे, तर ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे। ह्या जर आपल्याला समजल्या तर लोक वाचतात। मग आपण प्रोफेशनल अनप्रोफेशनल त्याच्याकडे लक्ष ते लोक देत नाही, यांनी काय लिहिलं ते लोक पाहतात आणि ते लोक पाहून मग ते आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे आल्याच्या नंतर मग तुम्हाला माहित आहे की त्यांना आपण कसं त्यांना आपल्या जाळ्यामध्ये गुंतवणार आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही। तर मित्रांनो बघा, अशाच पद्धतीने आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा जे व्हिडिओ आहे, जो कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे आणि अतिशय साध्या सिंपल सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेला आहे आणि तुम्ही पेड कोर्स पण नक्की जॉईनिंग करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुमच्या समस्यांचं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल। तुमचा बिझनेस कोणताही असो आणि जे तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल ते तुम्ही अगदी कुठूनही करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।